जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुस्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण जो समास चिंतनाला घेतलेला आहे तो दासबोधातील सर्वात मोठा समास आहे. त्याचं नाव आहे शिष्य लक्षण. याआधी आपण गुरु हवा, त्याची गरज किती आहे आपल्याला आपल्या जीवनामध्ये, हे आपण श्रवण केलं. आता गुरु हवा म्हटल्यानंतर गुरु ओळखायचा कसा, त्याच्यामागे मुख्य काय काय खुणा, काय काय लक्षणं बघावीत, हेही समर्थाने मागच्या समासामध्ये आपण सांगितलं. आता हा समास आहे तो गुरु आहे पण शिष्य कसा असावा हे मात्र समर्थ आपल्याला सांगतायत. समर्थ म्हणतात, आपल्याला मनुष्याला गुरु आणि शिष्य ह्या दोघांची जोपर्यंत जोडी मिळत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने परमार्थच फळत नाही. माणसाच्या जीवनाचं सार्थकता ह्या आत्मानुभूतीमध्ये आहे. पण ही आत्मानुभूती येण्यासाठी म्हणून गुरु आणि शिष्य ही दोघं जण एकत्र पाहिजेत. पण हे मिळणं मात्र दुर्मिळ आहे, खूप कठीण आहे मिळणं. समर्थांनी इथे उदाहरण दिलेलं आहे, उत्तम बीज आहे पण ते समजा खडकेवर पडलं, दगडावर पडलं, म्हणजे उत्तम शिष्य आहे पण सद्गुरू नाहीये तर ते झाड फळत नाही परमार्थाचं. जर उत्तम गुरु आहे म्हणजे भूमी अत्यंत सुपीक आहे पण बीज जे पेरलेलं आहे ते किडलेलं नासकं असं पेरलेलं आहे, म्हणजे असंच शिष्य नाहीये, तरीही परमार्थाचं झाड योग्य येत नाही. उत्तम भूमी आणि उत्तम बीज म्हणजे सद्गुरू आणि सत्शिष्य अशी दोघं जण एकत्र लागतात. समर्थ ह्याच्या पुढे एक पाऊल टाकून सांगतात आपल्याला, ही दोघं जण जरी असली आणि जर त्या झाडाची निगा राखली गेली नाही तरीही उत्तम फळ येत नाही, अनुभूती प्राप्त होत नाही. म्हणजे काय, उत्तम सद्गुरू, उत्तम शिष्य म्हणजे सत्शिष्य आणि ह्या दोघांच्या मार्फत केला जाणारा उत्तम परमार्थ, ह्या तिन्ही गोष्टी एकत्र जर आल्या तरच खऱ्या अर्थाने आत्मानुभूतीचं फळ प्राप्त होतं. इथे समर्थ आपल्याला सांगतात, ह्या समासामध्ये गुरु सांगून झाला आहे, परमार्थ पुढे सांगणार आहेत आणि आत्ताचा जो टप्पा आहे तो शिष्याचा आहे. खरं सांगायचं म्हणजे हा आपल्या सगळ्यांसाठीचा अत्यंत महत्त्वाचा समास आहे. कारण समर्थांना आपला शिष्य कसा असावा, काय अभिप्रेत आहेत त्याच्या ठिकाणची लक्षणं, ही इथे जाणून घेण्यासाठी आहेत. समर्थांनी वेदांतामध्ये, उपनिषदांमध्ये, इतर पुराणांमध्ये, ग्रंथांमध्ये ऋषींनी सांगितलेली शिष्याची लक्षणं गृहीत धरलीच आहेत. पण त्याच्या व्यतिरिक्त समर्थ देखील आपल्याकडनं काही अपेक्षा करतात. माझ्या गुरूंकडनं माझ्या ठिकाणी काय अपेक्षा आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर हा समास आहे. इतकंच नाही, केवळ हा समर्थ किंवा रामदासी संप्रदायापुरता हा समास नाही. जगातील सगळे गुरु आणि सगळे सत्शिष्य हे नेमके ओळखायचे कसे, अशा सर्वांगीण लक्षणांचा विचार समर्थांनी ह्या समासामध्ये शिष्याच्या संदर्भात सांगितलेला आहे. समर्थ आपल्याला सांगतात, सद्गुरू आणि सत्शिष्य ही दोघं जण एकत्र आली तर काय काय हवं. समर्थ ओवी देतात, म्हणून साधन, अभ्यास आणि सद्गुरू, सत्शिष्य आणि सच्छास्त्र विचारू, सत्कर्म, सद्वासना, पारू पाववी भवाचा. या भवसागराचा पार जाण्यासाठी काय काय हवं, साधना पाहिजे, अभ्यास पाहिजे, सद्गुरू पाहिजे, सत्शिष्य पाहिजे, विचार पाहिजे, सत्कर्म पाहिजे, सद्वासना पाहिजे. मग एवढ्यावर थांबतंय का? नाही, एवढ्यावर नाही थांबत आहे. समर्थ म्हणतात, सदुपासना, सत्कर्म, सत्क्रिया, स्वधर्म, सत्संग आणि नित्यनेम या काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत परमार्थ प्राप्तीसाठी.
काय काय आहेत परत एकदा बघूया. सदुपासना, चांगली उपासना. सत्कर्म, मी उपासना चांगली करतोय पण कर्म चांगलं करत नाहीये, तर त्याला हल्लीच्या भाषेत नॉट एलिजिबल असं म्हणूया आपण. तर समर्थ म्हणतात सदुपासना, सत्कर्म पाहिजे. सत्क्रिया, आपली क्रिया, प्रत्येक कृती सत, चांगली किंवा सतकडे नेणारी अशी पाहिजे. स्वधर्म पाहिजे, माझ्यासाठी काढून दिलेला जो सत्कर्म, स्वधर्म आणि कर्तव्य, स्वकर्तव्य, हे मी तिन्हीचं पालन केलं पाहिजे. हे स्वधर्मामध्ये सगळं येतं. त्याच्यानंतर एवढं आहे तर सत्संग पाहिजे, म्हणजे गुरूंचा संग, त्यांचा संग आणि त्यांच्या विचारांचा संग हा महत्त्वाचा भाग आहे. तर असा सत्संग पाहिजे. आणि हे सगळं आहे, मला सत्संग मिळाला, पण त्यांनी घालून दिलेली उपासना किंवा ज्याला आपण नित्यनेम म्हणतो ते जर नाही केलं तरी सुद्धा प्राप्ती होत नाही परमार्थाची. अशा सगळ्या गोष्टी जर एकत्र आल्या तर समर्थ म्हणतात ऐसे हे अवघेची मिळे तरीच विमळ ज्ञान प्रबळे. हे जर असं सगळं एकत्र आलं तर खऱ्या अर्थाने विमळ ज्ञान म्हणजे शुद्ध ज्ञान म्हणजेच परमार्थ सिद्ध होतो, साध्य होतो. मग अशासाठी काय काय पाहिजे, त्यापैकी एक सत्शिष्य. समर्थ म्हणतात मुख्य सत्शिष्याचे लक्षण, इथे आता लक्षणं सांगायला घेतात. आणि समर्थांचं वैशिष्ट्य काय आहे, समर्थांनी सत्शिष्य, चांगला शिष्य कसा असावा हे सांगितलं आणि त्याच्याबरोबर असत्शिष्य म्हणजे वाईट शिष्य कसा असतो हे पण सांगितलंय. हे समर्थांचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. समर्थांनी मी पॉझिटिव्ह साईड सांगतात आणि निगेटिव्ह साईड पण सांगतात. डूज अँड डोंट्स दोन्हीचं एकत्रित मिश्रण आहे. काय करा हे सांगितलंय, काय करू नका हे सांगितलंच नाही, नाही चालायचं. म्हणून समर्थ इथे आपल्याला सत्शिष्याबरोबर असत्शिष्य कोण तेही सांगतायत. पण पहिले सत्शिष्य सांगतायत समर्थ, जे ठासून सांगायचं आहे ते पहिल्यांदा. समर्थ म्हणतात मुख्य सत्शिष्याचे लक्षण, सद्गुरु वचनी विश्वासपूर्ण, अनन्य भावे शरण, त्या नाव सत्शिष्य. मुख्य सत्शिष्याचं लक्षण समर्थाने स्वतः डिफाईन करून दिलेलं आहे, जणू काय आपल्याला व्याख्या सांगून दिली आहे. सत्शिष्य कोणाला म्हणावं, दोन गोष्टी याच्यामध्ये समर्थ म्हणतात. पहिलं, मुख्य सत्शिष्याचे लक्षण सद्गुरु वचनी विश्वासपूर्ण, सद्गुरूच्या वचनावर पूर्ण विश्वास. इथे समजून घेण्याची गोष्ट आहे की पूर्ण विश्वास म्हणजे आपण समर्थानी किंवा माझे जे सद्गुरू असतील त्यांनी मला जे सांगितलेलं आहे त्याच्यावर माझा विश्वास आहे. इथे समर्थ पूर्ण विश्वास सांगतात. मला पटलंय आणि पटलेलं मला वळतंय म्हणजे मी त्याप्रमाणे वागतोय, त्याला म्हणायचं पूर्ण विश्वास. तोपर्यंत पूर्ण विश्वास नाही, तोपर्यंत फक्त विश्वास. पण तो विश्वास अपूर्ण आहे परमार्थासाठी. इथे समर्थ म्हणतात सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण, सांगतील ते, सांगतील तसं, सांगतील तेव्हा, सांगतील तिथे. मनात दुसरा विकल्प न येता आहे तस्सच्या तस्सं फॉलो करणे, तस्सच्या तस्सं प्रतिपालन करणे, हे मुख्य लक्षण आहे. आणि दुसरं अनन्य भावे शरण, जसं आपण मागच्या याच्या सांगितलं शरणागती महत्वाची आहे सद्गुरूंच्या ठिकाणी, तो इथे भाग येतो. पूर्णपणे मी त्यांना शरण जायला पाहिजे. मी जेव्हा शरण आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा लक्षात घ्यायचं मी माझी बुद्धी तिथे वापरायची बंद करतो. आता मी चालणार आहे ते माझ्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणेच मी चालणार आहे. माझी बुद्धी बंद करतो याचा अर्थ मी विकल्प घेत नाही, संकल्प घेतो. हे मात्र लक्षात ठेवायचं. विकल्प नाही येतं कमा. मला एखादी गोष्ट सद्गुरूंकडनं कळली नाही म्हणून मी विचारायचं नाही असं समर्थ कधीच सांगत नाहीत. परंतु ते विचारण्याचा हेतू मात्र ते गुरूंना खोडून काढणे किंवा चूक दाखवणे हे नसून माझं अज्ञान प्रगट करणे, याला म्हणायचं शरणागती. आणि ह्या भावनेने जर गेलो तर गुरु कृपा करतात आणि तोच खरा सत्शिष्य. समर्थ म्हणतात हे मुख्य लक्षण आहे. पुरेसं आहे का? या मुख्य लक्षणाबरोबर समर्थ म्हणतात ह्याला जोडीदार लक्षणं काय काय आहेत. खरं तर ही दोन संपली. ह्या एका ओवीमध्ये सत्शिष्याची व्याख्या संपली समर्थांची. पण एवढंसं पुरेसं नाही आहे, ह्याला जोडी लागते. जसं हल्लीच्या जेवणामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कार्बोहायड्रेट्स लागतात, प्रोटीन्स लागतात, अमकतमकं लागतं. पण आपण ना नुसतं ते खाऊ शकत नाही, त्याला मसाला लागतो. जर जेवणात मसाला, मीठ, अमकतमकं नसेल जेवू का आपण? नाही जेवणार. का? कारण ते जोडीदार नाही आहे त्याच्याबरोबर. गाडीचं इंजिन खूप चांगलं आहे पण चाकच नाहीत गाडीला, तर ते इंजिन चांगलं असून काय करायचं? नाही. सो त्याला जोडीदार असतील, सगळे असतील तर ते खऱ्या अर्थाने परिपूर्ण होतं. म्हणून समर्थ ह्या दोन लक्षणाबरोबर अजून जोडीची काय काय लक्षणं आहेत.
बरं, ही जोडीची लक्षणं नसतील तर चालतील का? नाही चालणार, ही पण पाहिजेत. पण ही जर 2 आली तर त्याच्याबरोबर ती येतातच. हे गणित आहे. म्हणजे जसं मांजर आणि तिची 4-5 पिल्लं असतील, त्यातलं आपण मुख्य एक पिल्लू उचललं की आई लगेच झडप घालते, त्या पिल्लाला घेते. पण जर आपण आईला उचललं ना तर सगळी पिल्लं आईच्या मागे मागे येतात. तसं ही 2 लक्षणं हे मुख्य लक्षणं आहेत. बाकीची पिल्लावळ असं आपण म्हणूया आपल्या समजुतीसाठी. ती कशी आहे, काय काय आहे? तर शिष्य पाहिजे साक्षपी, त्याला तो खटाटोप करणारा पाहिजे, तो विचारी पाहिजे, तो कर्तृत्ववान पाहिजे. समर्थ म्हणतात त्या शिष्याच्या ठिकाणी विरक्ती पाहिजे. हे एक त्याचा महत्त्वाचा भाग आहे, जो अत्यंत परमार्थाच्या दृष्टीने गरजेचा भाग आहे. विरक्ती ह्या शब्दाने मी सगळं सोडून देणे बाह्यांगाने असं नसून त्याच्यामध्ये मी आसक्त न होणे असं आहे. ह्याला चांगलं उदाहरण द्यायचं म्हणजे आपण भाड्याची गाडी घेतो, तर भाड्याने गाडी जेव्हा घेतो तेव्हा त्या गाडीवर मोह कुठपर्यंत असतो आपला? मी माझ्या त्या ठिकाणी पोचेस्तोपर्यंत ती गाडी मला माझी वाटते, पण ती गाडी पूर्णपणे माझी नसते. हा जो मधला भाग आहे की गाडीचा वापर माझ्या पोचण्यासाठी आहे, बाकी मला त्या गाडीशी घेणं देणं नाही. तसं ह्या सगळ्या सांसारिक वस्तू ह्यांच्याशी माझं घेणं देणं इतपतच की मी माझं कार्य साध्य करू शकेन, आणि ती सांसारिकदृष्ट्या विरक्ती झाली. आणि परमार्थिकदृष्ट्या देखील हीच विरक्ती ह्या देहासकट बाजूला सारायला उपयोगी पडते. म्हणून समर्थ म्हणतात शिष्य पाहिजे साक्षपी विशेष, शिष्य पाहिजे विरक्त, शिष्य पाहिजे अनुतापी. ही 4-5 लक्षणं अत्यंत महत्त्वाची आहेत की जर ही लक्षणं असतील तर खऱ्या अर्थाने परमार्थाला साध्य करायला सुलभता येते. काय काय म्हणतात समर्थ? म्हणतात अलक्षा, समर्थांची एक छान होई. समर्थ म्हणतात शिष्य पाहिजे परोपकारी, शिष्य पाहिजे निर्मत्सरी, शिष्य पाहिजे अर्थांतरी प्रवेश करता. तो परोपकारी पाहिजे, तो ह्या सांगितलेल्या अर्थाकडे प्रवेश करणारा पाहिजे. छान शब्द वापरलाय, प्रवेश करणे. एखाद्या आपण म्हणतो ना त्या वातावरणात तू प्रवेश कर, त्याला दुसरा इंग्लिशमध्ये शब्द आहे, काय म्हणतो त्याला, फिट इन टू द शूज. म्हणजे काय तर त्याच्या त्या शब्दांचं सगळं रेखाटणं माझ्या मनामध्ये झालेलं पाहिजे. आणि असं मनामध्ये जेव्हा रेखाटणं सुरू करतो तेव्हा गुरु सांगतायत त्या सगळ्याचं चित्रीकरण माझ्या मनात उमटतं, आणि मनात उमटलेलं चित्रच माझ्या शरीराचा ताबा घेत असतं. म्हणून समर्थ म्हणतात तो अर्थांतरी प्रवेश करणारा पाहिजे, त्या अर्थात जे सांगितलंय तिथपर्यंत जाणारा पाहिजे तसाच्या तसा. तो प्रज्ञावान पाहिजे, त्याची बुद्धी तल्लख पाहिजे. इथे निर्बुद्ध परमार्थ करू शकत नाहीत का हो? तर समर्थ म्हणतात इथे परमार्थ निर्बुद्धांसाठी खऱ्या अर्थाने नाही. मग हुशार नसतील त्यांचं काय? तर इथे हुशारीचा संबंध नाहीये. इथे संबंध कशा आहे? माझी जेवढी बुद्धी आहे तेवढी सगळी मी गुरुच्याच शब्दांकडे लावणे, म्हणजे तो बुद्धी सगळी गुरुकडे असणे. इथे हा संबंध मात्र आहे. मी हुशार कमी असेन तर चालेल, पण जेवढी हुशारी आहे ना तेवढं सगळंच्या सगळं मी गुरूंकडे अर्पण करतोय, हे अभिप्रेत आहे. म्हणून समर्थ म्हणतात तो कसा पाहिजे? तर तो विरक्त पाहिजे, तो प्रज्ञावान पाहिजे, तो साक्षपी पाहिजे, तो परोपकार करणारा पाहिजे, तो सगळ्यांसाठी धडपड करणारा पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने सांगू का, परोपकार जो करत असतो ना, म्हणजे जो दुसऱ्यासाठी काहीतरी करतो, त्याला स्वतःसाठी काही थोडा भाग विसरल्याशिवाय दुसऱ्यासाठी काहीच करता येत नाही. मी माझ्यासाठी काही करेन आणि दुसऱ्यासाठी काही करेन, ह्या 2 गोष्टी साध्य करायला मला माझ्यासाठीचा काही वेळ दुसऱ्यासाठी द्यावा लागतो. इथे त्याग आला. आणि जेव्हा मी काही कोणासाठी त्याग करू शकेन तेव्हाच मी हा देह आहे ही भावना त्यागायला मी हळूहळू तयार होत जातो. म्हणून परोपकारी पाहिजे. समर्थ म्हणतात जो संसार दुःखे दुखवला. कसा बरं शिष्य पाहिजे? समर्थ इथे सांगतात तो कसा सहजगत्या सच्छिष्य होईल त्याची इथे खूण सांगून ठेवतात. समर्थ म्हणतात जो संसार दुःखे दुखवला, जो त्रिविध तापे पोळला, तोची अधिकारी झाला परमार्थासी. परमार्थ विषयात अधिकारी कोण? जो संसार दुःखे दुखवला, जो संसाराच्या दुःखाने दुःखित झालाय, जो त्रिविध तापाने पोळलेला आहे,
याला उत्तम उदाहरण दिलं आपल्या शास्त्रामध्ये सोन्याचं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जर सोनं खाणीतनं काढलं तर ते सोन्यासारखं काही दिसत नाही, ती माती दिसते. आता ही माती जेव्हा अत्यंत तापवली जाते तेव्हा त्या तापलेल्या मातीमध्ये सोन्याचे कण झळकायला लागतात, ते वितळतात, ते एकत्रित होतात आणि ते लाल बुंद केलं जातं, म्हणजे तापवलं जातं, ते लाल होतं, संसार दुःखाने तप्त होतो. आणि असं लाल झालेलं तेवढंच सोनं बाजूला येतं. म्हणजे ज्याला सोन्यासारखं चमकायचंय त्याला तापल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून संसार दुःखामध्ये आपण जर तापायला लागलो तर असं गृहीत धरावं, मला सद्गुरूंनी सोन्यासारखं करायला सुरुवात केलेली आहे, ही त्याची खूण आहे. म्हणून संसार दुःखे दुखवला त्रिविध तापे पोळला, तो त्रिविध तापाने पोळून निघतोय. असा जो आहे तोच खऱ्या अर्थाने परमार्थाला तयार झालाय. मग समर्थ म्हणतात, जया संसाराचा त्रास तयासीच उपजे विश्वास. ज्याला संसाराचा त्रास होतो ना त्यालाच विश्वास उपजतो. खरं सांगू का, जोपर्यंत माझ्या पुरुष प्रयत्नानं यश मिळत जाते तोपर्यंत मला कधी पटतच नाही की मी अपयशी होईन किंवा मी माझे पुरुष प्रयत्न कुठेतरी कमी पडणार आहे, याची मला जाणीवच नसते. म्हणून तिथे जेव्हा माझे पुरुष प्रयत्न थांबतात, मी कितीही खटपट केली तरी मला काही मिळत नाही, तेव्हा मला समजतं मी हतबल आहे, माझ्या बलाला मर्यादा आहे. आता मला अमर्याद मिळवायचं आहे, तर जो अमर्याद झाला आहे ना त्याला मला शरण जावं लागतं की मी अमर्याद होतो. उत्तम उदाहरण म्हणजे नदीचं आहे. नदी मर्यादित आहे, ज्या क्षणी ती सागराला मिळते त्या क्षणी ती सागरा एवढी होते. पण त्यासाठी नदीला नदीपणा सोडावा लागतो, ही शरणागती आहे. मीपणाने राहिलो की मी मोठा होत नाही, माझा मीपणा संपला किंवा मी कोणाला तरी शरण गेलो की मी होणार आहे मोठा. समर्थ इथे म्हणतात, असा जया संसाराचा त्रास तयासी जोबजे विश्वास. विश्वास बरे दृढ कास धरली सद्गुरूची, त्याने पक्की कास धरली म्हणजे तो अर्पण झाला, तो समर्पित झाला, तोच खरा समर्पित होतो. या कारणे दृढ विश्वास तेणेची तोची जाणावा सच्शिष्य. जो ज्याला दृढ विश्वास आहे, समर्थाने पहिल्या ओवीतच आपल्याला सांगितले, जी व्याख्या सांगितली ती दृढ विश्वास हेच मुख्य लक्षण आहे. त्याला समर्थ इथे पुढे जाऊन सांगतात, मोक्षाधिकारी विशेष अग्रगण्य. तो मोक्ष मिळवण्यामध्ये सगळे जर जमलेले असतील, त्यात अग्रगण्य स्थान कोणाला द्यायचं झालं तर ज्याचा जेवढा विश्वास त्याला तेवढं अग्रगण्य स्थान. कारण सद्गुरूंच्या शब्दांमध्ये सामर्थ्य आहे, बोध होत असतो, सद्गुरू आपल्याला बोध देत असतात. अडतं कुठे, जो बोध केला जातोय ना त्या शब्दांच्या अर्थामध्ये मी विसर्जितच होत नाही, तो माझा मीपणा बाजूला मला ठेवून देत असतो. ज्या क्षणी माझा विश्वास दृढ झाला त्या क्षणी मी माझा मीपणा सोडतो, माझी शरणागती माझ्या मीपणाला विसर्जित करते आणि मी त्यांच्यात कधी जाऊन मिळतो हेही कळत नाही, एकरूपता साध्य होते. म्हणून विश्वासाला अनन्यसाधारण महत्व आहे. अहो सद्गुरु कृपा जयासी. समर्थ सांगतात, सद्गुरूची कृपा ज्या सच्शिष्याला आहे त्याचं वर्णन करतात. अहो सद्गुरु कृपा जयासी सामर्थ्य न चले तयापासी. त्याच्यापुढे सामर्थ्यच कोणाचं काही चालत नाही. ज्ञानबळे वैभवासी तृणतुच्छ केले. या जगातील सगळं वैभव जे आहे त्याला तृणतुच्छ करतो. म्हणजे आपण गवताला जितकी किंमत देतो ना तितकं तो सच्शिष्य सद्गुरूंच्या कृपेमुळे या जगाला तृणतुच्छ मानत असतो. म्हणून समर्थ म्हणतात, असा जो आहे तो खरा सच्शिष्य. आता असे सगळे तर नसणार आहेत. मग काही शिष्य नुसते असतात, ते सच्शिष्य नसतात पण ते असच्शिष्य असतात. म्हणजे काय, खऱ्या अर्थाने जे अभिप्रेत आहे ते तसं करत नाहीत, त्यांचीही लक्षणं समर्थ सांगतात. समर्थ म्हणतात, ज्याचा विषयांच्या ठिकाणी ओढा आहे तो असच्शिष्य. ज्याला विषयांच्या ठिकाणी सुख वाटतं आहे तो सद्गुरूंचा खरा सच्शिष्य होऊच शकत नाही. विषयांच्या ठिकाणी सुख आहे याचा अर्थ खरं जिथे सुख आहे ना तिथे अजून पूर्ण विश्वास नाही झाला. एकदा का खरं सुख जिथे आहे त्याच्यावर विश्वास बसला की ह्या खोट्या सुखावरचा विश्वास उडालाच पाहिजे. जर खोट्या सुखावर विश्वास आहे याचा अर्थ खऱ्या सुखावर अजून विश्वास बसलाच नाही. जर विश्वास बसलाच नाही तर तो असच्शिष्य झाला. म्हणून समर्थ म्हणतात, ज्याला त्याचे वर्णन कसं केलंय समर्थांनी, रासभू उकिरडा लोळे.
तयासी परिमळ सोहळे. रस म्हणजे गाढव. ते उकिरड्यामध्ये लोळायला त्याला आनंद वाटतो. उकिरड्यात काय असतं? दुर्गंध असतो. थोडक्यात हल्लीचा कचरा डेपो जर कोणाला माहीत असेल तर लक्षात घ्या, त्याचा अत्यंत दुर्गंध येत असतं. त्या कचरा डेपो म्हणजे जिथे आपण सगळा केलेला जो कचरा असतो ना, तो ज्या ठिकाणी जाऊन पडतो, तर तिथे दुर्गंध असते. आता हे जे गाढव मंडळी आहेत ती नेमकी तिथेच जातात आणि त्यांना तिथे नुसतं जाऊन आनंद नाही वाटत. समर्थ म्हणतात त्यांना लोळावं असं वाटतं त्याच्यात. आता ज्याला दुर्गंधित लोळावं वाटतं त्याला समजा आपण अत्तराने न्हाऊ घालायचं म्हटलं तर आता गाढव मूर्ख का न्हाऊ घालणारा मूर्ख? म्हणजे त्याला दुर्गंध आवडतंय, त्याला सुगंधाचे सोहळे कोण देणार? नाही देणार. तसं असशिष्याचं होतं. खऱ्या सुखाकडे न जाता तो खोट्या सुखाच्याच मागे धावतोय, तो असशिष्य. आणि त्याला असशिष्य का म्हणायचं? सद्गुरू सांगतायत तरी कळत नाहीये, इथे गडबड आहे. म्हणून समर्थ म्हणतात, तया स्वानमुखी परमान्न की मर्कटा सिंहासन, तैसे विषयासक्ता ज्ञान जिरेल कैसे. तसं स्वानमुखामध्ये परमान्न घातलं तसं विषयासक्त जो आहे ना त्याला सद्गुरूंनी सांगितलेलं ज्ञान जिरतच नाही, अजीर्ण होतं. जेवलेल्याचं अजीर्ण होतं, शरीरालाही मिळत नाही आणि कोणालाही मिळत नाही, अजीर्ण झालं, कारण पक्वता नाही. म्हणून समर्थ म्हणतात, तैसे विषयी बापुडे तयास ज्ञान कोणीकडे, वाचाळ शाब्दिक बडबडे वरपडे झाले. शब्दाने सांगता येणं म्हणजे ज्ञान नव्हे, शब्दाच्या अर्थाशी तादात्म्य पावणं म्हणजे ज्ञान आहे. सद्गुरूंनी मला दिलेल्या उपदेशाशी मी तादात्म्य पावणं याला म्हणायचं ज्ञान. आणि ते नाही म्हणून तो असशिष्य, कारण तो अधिकारीच नाही. धडे एक त्याची कशी अवस्था होते? समर्थ म्हणतात, घडी एक रडे आणि पडे, घडी एक वैराग्य चढे, घडी एक अहंता जडे ज्ञातेपणाचा. त्याला ना धड भक्ती असते, ना धड ज्ञान असतं, ना धड विरक्ती असते. आणि ती कशी असते याचं ज्ञान नसतं, पण शाब्दिकदृष्ट्या कळलेलं असतं. म्हणून त्याची अवस्था अत्यंत विकट होते, कारण बोध नाही. म्हणून समर्थ म्हणतात, शाब्दिक बोले उदंड वाचा, लेश नाही वैराग्याचा, अनुताप धारिष्ट साधनाचा मार्ग न धरी. त्याची अवस्था आहे. काय आहे? शब्दाने भरपूर कळतंय, शब्दाने भरपूर सांगता येतंय, परंतु वैराग्याशिवाय लेश नाही वैराग्याचा, अनुताप धारिष्ट दोन्ही नाही, अनुताप नाही. माझ्या ठिकाणी अनुताप म्हणजे काय? तर मी हे जे सगळं अनुभवलेलं आहे, मी हे जे सगळं गृहीत धरलेलं आहे, जे सद्गुरू सांगतायत विपरीत आहे, ते मला कळून सुद्धा माझी बुद्धी जात नाही, ह्याचा झालेला पश्चात्ताप म्हणजे अनुताप. आणि जो अनुताप आहे तो लवकर पावतो. म्हणून समर्थ म्हणतात, सुखे स्वसुखे झुरे अंतरी, परदुःखे हास्य करी. असा असशिष्य अभिप्रेत नाही. पण मग अशा माणसाची काय स्थिती होणार? अशा माणसाचा उद्धार कसा होणार? जे मी मगाशी सांगितलं अनुताप. समर्थ इथे सांगतात, संसार संगे सुख झाले ऐसे देखिले ना ऐकिले. संसाराच्या संघाने सुख झालंच नाही कधी कोणाला. पण असा जो सच्शिष्य असेल, ज्याला अनुताप आला, अनुतापे आसन मांडले, एकदा का ते जर झालं तर सद्गुरू परत आपलंसं करतात. म्हणून समर्थ जाता जाता आपल्याला हे सांगतात, प्रपंच सुखे करावा, परी काही परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघाची बुडवावा हे विहित नव्हे. म्हणून अवघा परमार्थ बुडवू नका, काही परमार्थ करत चला. केव्हा तरी अनुताप येईल, केव्हा तरी हे पक्क समजेल की हे सगळेच्या सगळे विषय हे माझ्या सुखाला नाही तर दुःखाला कारणीभूत आहेत. आणि एकदा का ही विरक्ती, एकदा का हा अनुताप आला की सद्गुरू आपल्यावर कृपा करायलाच बसलेले आहेत. मग ते जेव्हा कृपा करतायत म्हणजे माझा विश्वास परिपूर्ण झालाय आणि त्याला म्हणायचं सच्शिष्य. असं आपलं व्हावं म्हणून आपण समर्थांना प्रार्थना करूया. जय जय रघुवीर समर्थ.